रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे। खरं तर आज कोणीच न दाखवलेला फ्लॅट मी दाखवतोय। म्हणजे मला वाटते आत्तापर्यंत हा कुठेही फ्लॅट अवेलेबल नाही आहे। आणि हा जो फ्लॅट आहे हा आशार ॲक्सेस नावाचं जे अनयूज अनटच असणारं प्रोजेक्ट आहे, त्याच प्रोजेक्टमध्ये आपल्याला 1 BHK फ्लॅट आहे, जो 460 कार्पेटचा फ्लॅट असेल। वारं फ्लॅटमध्ये खूप चांगलं आणि मस्त आहे। आणि आता आपण जे फ्लॅटमध्ये उभे आहोत ते खरं तर त्याची जी स्टँडिंग बाल्कनी, त्या स्टँडिंग बाल्कनीमधून उभं राहून फ्लॅट काढतोय। लोकेशन आपल्या सगळ्यांना कळालंच असेल, माझेवाडा जंक्शनवरती हा फ्लॅट आहे। तुम्ही बघू शकता हा माझेवाडा जंक्शनचा जो त्रिकोण आहे, त्रिकोण माझेवाडाचं तुमचं मेट्रो स्टेशन। आणि ह्या असं मोकळं असणार हे तुमची जागा आहे। इकडनं जर ह्या स्टँडिंग बाल्कनीमध्ये उभं राहिलं तर आपल्याला येऊरचं डोंगर प्रॉपर दिसतो। इंडिया बुल्सचं म्हणा किंवा वसंत लॉन्च हे सगळे प्रोजेक्ट दिसतात। आणि तिथेच खरं तर हा फ्लॅट आहे। फ्लॅट जर तुम्ही बघितला, हवा खूप आहे फ्लॅटमध्ये, म्हणजे तुम्ही प्रॉपरली जाणवते हवा की इथं उभं राहिल्यानंतर फुल हवा ह्या फ्लॅटमध्ये येते। कारण की जो फ्लॅट आहे, ज्यावेळेला आपण बाहेर जातो त्यावेळेला हा नॉर्थ फेसिंगचा फ्लॅट आहे, कम्प्लिटली नॉर्थ हे घर आहे। आणि जर ह्याच्या ठिकाणी आलो तर इकडं एक फ्लॅट आहे, इथे 2 फ्लॅट आहेत। अधिक जर आपण ह्या साईडला आलो तर तुम्हाला पलीकडल्या साईडला 3-4 फ्लॅट्स आहेत। पण ह्या लिफ्ट बघा, 1 2 3, ह्या साईडला तुम्हाला 3 लिफ्ट, अधिक त्या साईडला 4 लिफ्ट तुम्हाला जवळजवळ ह्या याच्यात मिळतात। आणि आता सध्या हे बिल्डरच्या हातामध्ये आहे, मेंटेनन्स नक्की झालेलं नाही आहे, कारण बिल्डरने मेंटेनन्स घेतलेला आहे या ओनरकडनं। त्याच्यामुळं हा त्याच्यात एंट्री ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला तुम्हाला साऊथची एंट्री आतमध्ये येताना, मग हा AC वगैरे आणून ठेवलं तर पण ते AC लावणार नाहीत, ते त्यांच्या ते घेऊन जातील। ह्या पद्धतीचा याचा मस्त नवा कोरा असा हॉल आहे। आणि ह्या विंडो वगैरे पण चांगला काम मस्त केलेलं आहे। आणि मग तुमचं हे इथं आलात तर तुम्ही ही स्टँडिंग बाल्कनी, ह्या फ्लॅटची स्टँडिंग बाल्कनी, त्याच्यानंतर हॉलच्या नंतर आपण ज्यावेळेला ह्या साईडला जाणार आहोत त्यावेळेला तुम्हाला इथे एक अनयूज अनटच असणारं एक बाथरूम वॉशरूम ह्या साईडला मिळतं, जे प्रॉपर मस्तपैकी आहे, जॅगवारचं फिटिंग लावलेलं आहे। आणि नंतर ह्या साईडला जर आपण आलं तर तुम्हाला 2 साईडला असणारं एक किचन असे। ही खिडकी जरी उघडून ठेवली तरी किचनमध्ये मस्त वारं तुम्हाला इकडनं नक्की येते। गॅसची पाईपलाईन ह्या फ्लॅटमध्ये आलेली आहे। रेंटचा विचार जर केला तर 27-28 हजार रुपये रेंट इकडे मिळते आता सध्या। आणि हे जर तुम्ही विचार केला तिथं वॉशिंग मशीनचा पॉईंट दिलेला आहे, इथं वॉशिंग मशीन ठेवायला। नंतर हे बेडरूम आहे। बेडरूम जरी बघितलं तर उजेड वारं ह्या बेडरूममध्ये चांगल्या पद्धतीनं आहे। आणि हे तुमची ह्या साईडला खिडकी आहे, पलीकडे तुम्ही ग्रिल वगैरे लावू शकता। आणि अशा पद्धतीचं खरं हे आहे। आणि नंतर तुम्हाला इकडनं जर तुम्ही आलात तर परत ह्या साईडला जर आपण आलो तर इथे तुम्हाला मोठं बाथरूम वॉशरूम टॉयलेट ऑलरेडी मोठं आहे, जे तुम्ही बघू शकता, मोठं आणि चांगलं आहे। बिलकुल फ्लॅट वापरलेला नाही आहे, पैसे द्यायचे राहायला यायचं। आणि ह्या साईडला जर आपण परत आलो तर इथे तुम्हाला कपाट बनवण्यासाठी एक मोठी जागा पण इथे ऑलरेडी दिलेली आहे। ज्या मंडळींना लोकेशन वाईज अशा लोकेशनला घर हवं आहे, मला असं वाटतं त्याच्यासाठी हा पर्याय चांगला असू शकतो की ठाणा स्टेशनपासून जवळ पण अनयूज अनटच, मोठा कार्पेट, वारं आणि ऊन ह्या सगळ्या गोष्टी ज्यांना हव्या असतील, मला असं वाटतं त्यासाठी हा फ्लॅट चांगला असू शकतो। हे मालक जे आहेत, ह्या मालकांनी आत्ता सांगताना आपल्याला 1,05,00,000 रुपये किंमत सांगितलेली आहे। बिल्डिंग जर बघितली तर ग्राउंड प्लस 35 माळ्याची बिल्डिंग आहे। आपण एक मिडल फ्लोअरला फ्लॅट काढतोय हा, तर अशा पद्धतीचा नवीन अनयूज अनटच असा फ्लॅट असणार आहे। 1,05,00,000 रुपये किंमत आहे, थोडंफार निगोशिएबल त्याच्यामध्ये चान्सेस आहेत। जर हा फ्लॅट तुम्हाला कोणाला बघायचा असेल तर मी हा फ्लॅट नक्की आपल्याला दाखवू शकतो। हा फ्लॅट कोणीच टाकलेला नाही, आपणच हा पहिल्यांदा फ्लॅट टाकतो, त्याच्यामुळे मला असं वाटतं हा फ्लॅट चांगला आहे। वारं जर बघितलं तर खरोखर मी आता इथे उभा आहे, पण खिडकीतनं खूप चांगलं वारं मला जाणवतं इथे। तुम्ही आलात तरी तुम्हाला पण हे वारं जे आहे फ्लॅटचं हे नक्की जाणवेल। आमचे फ्लॅट आपल्याला कसे वाटतात नक्की सांगा। आम्ही आमची मेहनत रोज चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो आहे। त्या प्रयत्नांना यश देणं हे तुमच्या सर्वांच्या हातामध्ये आहे। मला असं वाटतं तुम्ही आम्हाला थोडं जास्तीत जास्त सबस्क्रायबर जर केलं आणि जास्तीत जास्त लोकांनी जर हे फ्लॅट बघायचं काम केलं तर आम्हाला पण खूप चांगलं वाटेल, जेणेकरून आम्ही पण नवनवीन गोष्टी तुमच्यासमोर दररोज घेऊन येत राहू। तुर्तास थांबतो मंडळी। रामकृष्ण हरी।